इन्फ्लमेटरी बॅक कंडिशन म्हणजे आता जेव्हा आपण बॅक पेन म्हणतो, इट इज व्हेरी कॉमन, वन ऑफ द मोस्ट कॉमन कंप्लेंट. मोर दॅन 90-95% पेशंट युजली दोज आर मेकॅनिकल बॅक पेन. परंतु काही प्रकारचे बॅक पेन जे आहेत ते बऱ्यापैकी सिरियस नेचरचे असतात. 95% लोकांना जे बॅक पेन होतं, पाठीचं दुखणं, ते मणक्याच्या आजारामुळे, झिजेमुळे, वयोमानाप्रमाणे किंवा इंजुरीजमुळे होणाऱ्या चेंजेसमुळे असतं. डायग्नोसिसची सुरुवात इथे होते. तर लक्षणं म्हणजे माझी पाठ दुखते एवढंच पुरेसं नाही आहे. तुम्ही सर्वच पेशंट्सना काही रुमॅटॉलॉजिस्टकडे पाठवू शकत नाही पाठीच्या दुखण्याच्या. म्हणजे 5% पेशंट्स तुम्हाला शोधायचे आहेत आउट ऑफ 100%. You cannot send everybody to rheumatologists because there are very few rheumatologists all over the country or even in the world. तर माझा एक सरळ आणि सोपा क्वेश्चन जो नेहमी पेशंट आम्हाला विचारतात की डॉक्टर याच्यात क्युअर आहे का? सोपं उत्तर असं आहे की कंट्रोल आहे, क्युअर नाही आहे. नमस्कार, मी डॉक्टर राहुल चौधरी. आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या पॉडकास्ट मज्जारज्जू आणि बरंच काही यात. सो आज आपण थोडा वेगळा विषय डिस्कस करणार आहोत आणि त्याला आपण म्हणतो इन्फ्लमेटरी बॅक पेन, म्हणजे एक प्रकारे ऑटो इम्युन प्रॉब्लेम्स असतात हे. तर याच्यासाठी आपल्याकडे एक विशिष्ट अतिथी आलेले आहेत जे US वरनं आहेत. डॉक्टर अभिजित दानवे इज वन ऑफ द टॉप मोस्ट रोमॅटॉलॉजिस्ट इन US. तर आपण थोडक्यात त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात. सो नमस्कार डॉक्टर दानवे. नमस्कार डॉक्टर चौधरी. नमस्कार सर्वांना. मी डॉक्टर अभिजित दानवे. मी आता मागची 15पेक्षा जास्ती वर्ष मी अमेरिकेमध्ये कार्यरत आहे. मी येल युनिव्हर्सिटीमध्ये असोसिएट प्रोफेसर ऑफ मेडिसिन आहे आणि मी तिथे डिरेक्टर ऑफ अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस सेंटर. अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस सेंटर हे आत्ता डॉक्टर चौधरी जे म्हणाले की इन्फ्लमेटरी बॅक पेन, या संदर्भामध्ये मी संशोधन पण करतो आणि पेशंट्स पण ट्रीट करतो. सो इन्फ्लमेटरी बॅक कंडिशन म्हणजे आता जेव्हा आपण बॅक पेन म्हणतो, इट इज व्हेरी कॉमन, वन ऑफ द मोस्ट कॉमन कंप्लेंट. आणि मोर दॅन 90-95% पेशंट युजली दोज आर मेकॅनिकल बॅक पेन, म्हणजे ॲक्टिव्हिटी रिलेटेड. मणक्यांची झीज झालेली असेल तर आपल्याला ते बॅक पेन होत असतात. परंतु काही प्रकारचे बॅक पेन जे आहेत ते बऱ्यापैकी सिरियस नेचरचे असतात आणि तिच्यामध्ये मग मणक्यांचं इन्फेक्शन, आता मणक्याचं TB एक कॉमन आहे आपल्या कंट्रीमध्ये, तसंच मणक्याचं फ्रॅक्चर किंवा मणक्यात गाठ असणं आणि ह्याच अनुषंगाने मणक्यांचा इन्फ्लमेटरी प्रॉब्लेम, म्हणजे जिच्यात मणक्यांना सूज येते आणि त्याच्यामुळे पेशंट्सला बऱ्यापैकी सिव्हिअर पेन्स होतात. तर एक प्रकारचा ऑटो इम्युन डिसीज आहे. सर डॉक्टर दानवे, याच्यावर तुम्ही अजून थोडं सांगाल का की व्हॉट इज ऑटो इम्युन? बरोबर डॉक्टर चौधरी. आत्ता तुम्ही जसे म्हणालात की अँकिलोजिंग म्हणजे 95% लोकांना जे बॅक पेन होतं, पाठीचं दुखणं, ते मणक्याच्या आजारामुळे, झिजेमुळे, वयोमानाप्रमाणे किंवा इंजुरीजमुळे होणाऱ्या चेंजेसमुळे असतं. पण संशोधनाअंती असं आढळून आलं आहे की 5% लोकांना बॅक पेन जी असते ती रोगप्रतिकारशक्तीच्या आजारामुळे, ज्याला ऑटो इम्युन डिसीज आपण म्हणतो. तर ऑटो इम्युन डिसीज म्हणजे जिथे रोगप्रतिकारशक्ती जी आहे आपली, जिचं काम आहे की आपल्या बॉडीचं संरक्षण करणे इन्फेक्शन्सपासून किंवा पॉल्युशनपासून. तर आपली रोगप्रतिकारशक्तीच आपल्या स्पायनल जॉईंट्सवरती आणि अजून काही दुसऱ्या जॉईंट्सवरती आघात करते. बरोबर. आणि त्याच्यामुळे तिथे सूज येते, ज्याला आपण इन्फ्लमेशन असं म्हणतो. तर हे जाणणं महत्त्वाचं आहे, कारण याला ट्रीटमेंट पूर्णपणे वेगळी आहे. बरोबर. जे पेशंट्स तुम्ही पाहता आणि ज्या पद्धतीची ट्रीटमेंट तुम्ही देता, जसं सर्जरी आहे किंवा फिजिकल थेरपी आहे, इंजेक्शन्स आहे, तर या व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याच नवीन नवीन औषधांचा आता आपल्याला उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे ह्या कंडिशन्सचं डायग्नोसिस होणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि डॉक्टर दानवे यांचं ही इज गॉट अ लॉट ऑफ थिंग्स इन टू द रिसर्च. त्यांचं फार मोठं रिसर्च आहे अँक्लोजिंग स्पॉन्डिलायटिस, विच इज वन ऑफ द मोस्ट कॉमन इन्फ्लमेटरी बॅक कंडिशन. आणि आय थिंक ही हॅज डेव्हलप सम स्क्रीनिंग टूल की जिच्यावरनं आपल्याला लगेच कळतं की आपल्याला हा आजार आहे किंवा नाही. तर याच्याबद्दल आपण काय सांगणार थोडंसं? शुअर. तर थोडंसं गोईंग ब्रॉडली, रोगप्रतिकारशक्तीचे बरेच आजार असतात, ज्याला आपण ऑटो इम्युन डिसीजेस म्हणतो. त्यातले काही आजार हे आपल्या जॉईंट्सवरती आघात करतात, त्याला आपण आर्थरायटिस असं म्हणतो किंवा आपण संधिवात म्हणतो. बऱ्याच वेगळ्या प्रकारचे संधिवात आहेत आणि मोस्टली मेजॉरिटी टाईप्स ऑफ आर्थरायटिस डू नॉट अटॅक द बॅक.
पण बरं. अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस किंवा एक अमरेला टर्म आहे स्पॉन्डिलो आर्थरायटिस किंवा स्पॉन्डिलायटिस, हा जो संधिवाताचा प्रकार आहे याच्यामध्ये पेशंट्सच्या स्पायनल जॉईंट्समध्ये इन्फ्लमेशन असतं. आणि इंटरेस्टिंग पार्ट असा आहे की आपण हाताची बोटं एक्झामिन करू शकतो, आपण त्यांची तपासणी करू शकतो, गुडघ्यांची करू शकतो, पण हे स्पायनल जॉईंट्स एवढे डीप आहेत की इट्स डिफिकल्ट टू एक्झामिन इट. सो इट्स डिफिकल्ट टू सी द इन्फ्लमेशन विथ युअर आईज. आणि त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच अंशी हिस्टरी म्हणजे पेशंट्सची लक्षणं, त्यांच्या कौटुंबिक ज्या काही आजार असू शकतात त्यांच्याबद्दलची माहिती, आणि तुम्ही सर्वच पेशंट्सना काही रुमॅटॉलॉजिस्टकडे पाठवू शकत नाही पाठीच्या दुखण्याच्या. म्हणजे 5% पेशंट्स तुम्हाला शोधायचे आहेत आउट ऑफ 100%. You cannot send everybody to rheumatologists because there are very few rheumatologists all over the country or even in the world. त्याच्यामुळे मी एक सर्वे असा किंवा प्रश्नावली ज्याला म्हणतो आपण, एक प्रश्नावली मी तयार केली ज्याच्यामध्ये ही अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिसची लक्षणं आणि त्याच्याबरोबर येणारे अजून त्वचेचे आजार असतील किंवा आतड्याचे आजार असतील किंवा डोळ्यांचे आजार असतील यांच्या संदर्भामध्ये माहिती आहे. आणि ॲट द एंड ऑफ टेकिंग दिस सर्वे, तुम्ही प्रश्नावली जेव्हा तुम्ही उत्तरं द्याल, जर तुमची विशिष्ट लाईक इफ यू फुलफिल द एलिजिबिलिटी क्रायटेरिया, म्हणजे तुमचे 3 किंवा 4 प्रश्न जर बरोबर आहे असं असेल उत्तर, देन यू शुड गो अँड सी ए रुमॅटॉलॉजिस्ट नियर बाय. आणि असं असेल तर फक्त 3 पेशंट्स रुमॅटॉलॉजिस्ट डॉक्टर्सना बघायला लागतील टू फाइंड 1 पेशंट विथ अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस. तर आम्ही मी मागची 15 वर्ष याच्यामध्ये संशोधन असं करतो की या पेशंट्स जे आहेत, जे सगळीकडे फिरतायत आणि त्यांचं डायग्नोसिस नाही आहे आणि ते कधी फिजिकल थेरपिस्टकडे जातात, कधी पेन मेडिसिन, कधी ऑर्थोपेडिक सर्जन्सकडे, पण द डायग्नोसिस इज मिसिंग. सो वी आर ट्राईंग टू इम्प्रूव्ह द डायग्नोसिस ऑफ अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस. कारण वास्ट पेशंट पॉप्युलेशन आहे या प्रकारचं, आणि बऱ्याचदा पेशंटलाच कळत नाही की त्यांनी नक्की जावं कुठे. बरोबर. जॉईंट स्पेशालिस्टकडे जायचं की स्पाईन स्पेशालिस्ट, रुमॅटॉलॉजिस्ट हे बऱ्याचदा त्यांना माहितीच नसतं की अशी कोणती ब्रांच आहे की जी ट्रीट करते. सो इनव्हेरिएबली मोस्ट ऑफ दिस पेशंट कम टू अस. आय थिंक तुमचं जे स्क्रीनिंग टूल आहे ते डेफिनेटली आम्हाला खूप फायदेशीर राहणार आहे की वी कॅन इझिली डायग्नोज दोट पर्टिक्युलर पेशंट्स. आता थोडंसं आपण त्याच पुढं जाऊयात की जेव्हा आपण पेशंट बघतो आणि आपण सस्पिशन करतो तर मेनली कोणते लक्षणं या पेशंट्समध्ये असतात की ज्याच्यावरनं आपण म्हणतो की हां, याला हे प्रॉब्लेम असू शकतोय. अतिशय उत्तम प्रश्न आहे. आणि मला वाटतं इथेच जे डायग्नोसिसची सुरुवात इथे होते. तर लक्षणं म्हणजे माझी पाठ दुखते एवढंच पुरेसं नाही आहे. आम्ही जेव्हा पाठदुखीचा किंवा बॅक पेनचा विचार करतो, सो वी थिंक अबाउट इट इन 2 डिफरंट वेज. एक आहे मेकॅनिकल बॅक पेन, जी मणक्याच्या झिजेमुळे होते किंवा मग स्पायनल कॉर्ड कॉम्प्रेशनमुळे असेल किंवा इंजुरीजमुळे असेल. दी अदर टाईप ऑफ बॅक पेन इज कॉल्ड इन्फ्लमेटरी बॅक पेन. आणि जरी नेम इन्फ्लमेटरी बॅक पेन आहे, त्याला असं काही टेस्ट नाही आहे. लक्षणं काय आहेत त्याच्यावरून आम्ही ते जाण्याचा प्रयत्न करतो. सो सम कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ इन्फ्लमेटरी बॅक पेन इज द बॅक पेन विच इज वर्स ॲट रेस्ट. म्हणजे जेवढं आपण बसू किंवा झोपून राहू तेवढी जास्ती वाढते. आणि जेव्हा आपण ॲक्टिव्हिटीज करू, मुवमेंट्स करू, एक्सरसाइज करू तेव्हा ती बरी होते. नंतर रात्री कधी कधी ते बॅक पेनमुळे पेशंट्सना उठायला लागतं आणि स्ट्रेच करावं लागतं. नंतर जसं बॅक पेन ही सगळ्याच वयोगटामध्ये होऊ शकते, पण मेकॅनिकल बॅक पेन ही युजली लेटर वयोगटात म्हणजे 55, 60, 75 अशा वेळेला जास्ती प्रादुर्भाव आहे. पण इन्फ्लमेटरी बॅक पेन बाय डेफिनेशन युजली 45 वर्षांच्या आधी सुरू होते. हे एक अजून एक त्याचं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. आणि दिस इज व्हेरी डिफरंट फ्रॉम मेकॅनिकल बॅक पेन विच युजली स्टार्ट्स ॲट लेटर एजेस. इट गेट्स वर्स विथ ॲक्टिव्हिटीज. म्हणजे जेव्हा मणक्याची गादी सरकलेली असते आणि जेव्हा तुम्ही जास्ती मुवमेंट कराल तेव्हा ते दुखतं जास्ती आणि बसल्यानंतर आराम मिळतो. तर इन्फ्लमेटरी बॅक पेन इज अपोजिट. आणि अजून अँटी इन्फ्लमेटरी मेडिकेशन्स जे आहेत म्हणजे आयबुप्रोफेनसारखे किंवा इथे अजून डायक्लोफेनॅकसारखे जे औषधं आहेत, त्यांनी इन्फ्लमेटरी बॅक पेन खूप चांगल्या प्रमाणामध्ये रिस्पॉन्स येतो. पण मेकॅनिकल बॅक पेनचं असं नाही की कधी कधी येतो, कधी कधी नाही. तर या लक्षणांचे आम्ही सर्वात पहिले हे बघतो की या पेशंटची बॅक पेन इन्फ्लमेटरी आहे की नाही.
आणि जर आम्हाला इन्फ्लमेटरी वाटली तर मग आम्ही पुढचे प्रश्न विचारतो. सो थोडक्यात म्हणजे की जेव्हा हे पेशंट्स येतात तर मेकॅनिकल पेन इज ॲक्टिव्हिटी रिलेटेड. सो मॉर्निंग स्टिफनेस, बॉडी स्टिफ होणं, बऱ्याच अदर जॉईंट पेन्स किंवा मग त्यांना कधी कधी संध्याकाळच्या वेळी थोडंसं त्यांना मधून असं ताप येतो असं त्यांना वाटतं किंवा कधी जेवण त्यांना व्यवस्थित जात नाही. सो दिस आर व्हेरी डिफरंट क्रायटेरियाज की ज्याच्यावेळी आणि यंगर पॉप्युलेशन असेल आणि फॉर नो रिझन काही दुसरं त्यांना काही असं पर्टिक्युलर रिस्क फॅक्टर नाही आहे पण दे विल हॅव्हिंग सिव्हिअर बॅक पेन्स, तर मग अशावेळी डेफिनेटली आम्हाला ह्या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. कमिंग टू द इन्व्हेस्टिगेशन्स की जेव्हा आपण हे पेशंट्स आपण आपल्याकडे बघतो तर कोणत्या प्रकारचे तुम्ही जनरली, आता आम्ही तर रुटीनली ब्लड टेस्ट आणि एक्सरेज वगैरे करतो, बरोबर. त्याच्याबद्दल आपण बोलूयात. बरोबर. तर ते पण आणि काही US मध्ये काही पर्टिक्युलर जर तुम्ही टेस्ट करत असाल तर याच्याबद्दल पण आम्हाला थोडी माहिती द्या. शुअर. तर लक्षणं म्हणजे आपण एक बघतो की ही पेशंटची बॅक पेन इन्फ्लमेटरी आहे की नाही. जर असं आम्हाला वाटलं की आहे, किंवा आम्ही त्याचे पुढचे प्रश्न विचारतो की कधी तुमच्या डोळ्यांना इन्फ्लमेशन झाले का, की अचानक लाल झाला डोळा आणि स्टिरॉइड आय ड्रॉपची गरज पडली. दुसरं आहे की तुमच्या त्वचेवरती कुठली रॅश आहे का, जशी सोरियासिस असतं एल्बोजना, नीजना किंवा कधी कधी नेल्सना इन्वॉल्ड असतं. थर्ड इज तुमच्या जी आय हॅबिट्स कशा आहेत, की तुम्हाला डायरिया होतो का, ब्लड आहे का, संडास वाटे रक्तस्राव होतो का, या गोष्टीही होऊ शकतात. आणि लास्ट इज फॅमिली हिस्ट्री. म्हणजे हा जो आजार आहे अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस, हा बऱ्याच अंशी एका कुटुंबामध्ये चालत आलेला असतो. म्हणजे नक्कीच तुमच्या आजोबांना किंवा तुमच्या मामे भावाला, आत्ते भावाला काहीतरी असू शकतं, किंवा तुमच्या सख्ख्या भावाला, बहिणीला असू शकतं याच प्रकारचं दुखणं. तर ते बघतो आम्ही. आणि इन द राईट पेशंट वी ऑर्डर कपल ऑफ ब्लड टेस्ट्स, मेनली टू लुक फॉर इन्फ्लमेशन. त्याला सी रिॲक्टिव्ह प्रोटीन असं म्हणतात. आणि दुसरं आहे इरिथ्रोसाईट सेडिमेंटेशन रेट, ESR. या 2 ब्लड टेस्ट आम्ही करतो. आणि त्याच्यानंतर आम्ही एक्सरे ऑर्डर करतो, जो वेगळा आहे. दिस इज अनदर डिफरन्स बिटवीन व्हॉट यू डू अँड व्हॉट वी डू. तर तुम्ही लंबर स्पाईन म्हणजे पाठीचा जो खालचा भाग आहे कण्याचा, तो तुम्ही एक्सरे करता. आम्ही सेक्रो इलियाक जॉईंट, जे आपलं माकड हाड आहे आणि पेल्विस आहे, तर त्याला जे जॉईन करणारा जॉईंट आहे त्याला सेक्रो इलियाक SI जॉईंट असं म्हणतात. आम्ही तिथून सुरुवात करतो. ह्या साध्या तपासण्या आहेत, आम्ही वर्षानुवर्ष करतो आहे. आता नवीन ज्या तपासण्या तुम्ही म्हणालात, तर एक अतिशय युजफुल अशी एक नवीन टेस्ट स्पाईन स्टॅट नावाची टेस्ट आहे. आणि ती नुकतीच कॅनडामध्ये अप्रूव्ह झालेली आहे, अजून US मध्ये अप्रूव्ह ती होण्याच्या, म्हणजे मी पण त्यांच्या ॲडव्हायझरी बोर्डवर आहे, त्याच्यामुळे मला माहिती आहे. इट्स नॉट अप्रूव्ड येट बाय FDA बट इट मे सून गेट अप्रूव्ड. आणि याच्यामध्ये आपल्या रोगप्रतिकारशक्ती जेव्हा आपल्याच स्पाईनच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार करते, ते एक 1433 एटा नावाच्या प्रोटीनच्या अगेन्स्ट अँटीबॉडी आहे. आणि ही एकदम साधी रक्त तपासणी आहे, आणि मला असं वाटतं की पुढच्या 1 ते 2 वर्षामध्ये ते आपल्याला उपलब्ध होऊ शकेल. सो आम्ही जे HLA-B27 जी एक रुटीन टेस्ट आहे, जी आम्ही प्रत्येक वेळी करत असतो, आणि याच्याबरोबर आपल्या दुसऱ्या पण रेग्युलर टेस्ट असतात की NTCCP, ANA अँटीबॉडी टेस्ट, कधी कधी ASLO टायटर वगैरे, तर ह्या गोष्टी आम्ही रुटीनली करतो. तर ह्या करायला पाहिजेत किंवा नाही? बरोबर. तर एक अतिशय तुम्ही हा इंटरेस्टिंग प्रश्न विचारला की HLA-B27. व्हॉट इज HLA-B27? HLA-B27 ही आपल्या जनुकांमध्ये, म्हणजे ही जेनेटिक टेस्ट आहे, एक जीन आहे. पण गमतीचा भाग असा आहे की ज्या माणसाची किंवा स्त्रीचं HLA-B27 पॉझिटिव्ह आहे, तर इट्स नॉट नेसेसरी की त्यांना अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस आहे. तर ही टेस्ट आहे ना, तर जेव्हा तुमचं निदान तुम्हाला वाटतं की आहे हा आजार, तेव्हाच ऑर्डर करायला पाहिजे. सगळ्या बॅक पेनच्या पेशंट्समध्ये ऑर्डर नाही केलं पाहिजे. ज्या पेशंट्स तुम्हाला असं वाटतं की इन्फ्लमेटरी बॅक पेन आहे, सोरियासिस आहे, घरात कुणाला तरी सोरियासिस आहे, आणि मग पॉझिटिव्ह HLA-B27 आहे, तेव्हा त्या HLA-B27 टेस्टचा सिग्निफिकन्स खूप, इट हेल्प्स अस इन गेटिंग क्लोजर टू डायग्नोसिस. पण ती काय डायग्नोस्टिक टेस्ट आपण म्हणू शकत नाही, कन्फर्मेटरी टेस्ट पण नाही म्हणू शकत. इट्स वन ऑफ द थिंग्स दॅट कॅन हेल्प यू इन गेटिंग टू द डायग्नोसिस. आणि राहिलं तर ASLO टायटर, ANA, रुमॅटॉइड फॅक्टर, CCP या टेस्टचा या आजारामध्ये काहीही रोल नाही. त्याच्यामुळे या टेस्ट्स करून, म्हणजे अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिसच्या पेशंट्समध्ये ANA ऑर्डर करून फक्त आपण पेशंट्सचे पैसे
हे आपण जास्ती व्यस्त म्हणजे वाया घालतोय, त्याच्यामुळे काय करायची गरज नाही. बरं. सो ॲज अ स्पाईन स्पेशालिस्ट जेव्हा माझ्याकडे हे पेशंट्स येतात, सो वेन वी डोंट हॅव द पर्टिक्युलर डायग्नोसिस वी युजली आस्क फॉर दिस पर्टिक्युलर टेस्ट. एस्पेशली आता चिकनगुनिया, कोविड, डेंगू हे बरेचसे व्हायरल इन्फेक्शन्स आर व्हेरी कॉमन इन इंडिया. आणि पोस्ट व्हायरल बऱ्याचदा आम्ही 6 महिने 1 वर्षांनी हे पेशंट जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा त्यांना बऱ्याचदा जॉईंट्स पेन्स, स्वेलिंग्स, सिव्हिअर बॅक पेन. सो दिस हिस्ट्री बिकम इम्पॉर्टंट की मे बी दिस इज पोस्ट व्हायरल इन्फ्लमेटरी बॅक पेन्स. आणि त्या अनुषंगाने मग आम्ही बऱ्याचदा ह्या सर्व टेस्ट ऑर्डर करत असतो. ॲज पर से इफ वी नो की फार स्ट्रॉंग सस्पिशन आहे अँकलायझिंग स्पॉन्डिलायटिसचं, तर इन जनरल सॅक्रोइलियाक जॉईंट जो असतो, जो आपला पेल्विस आणि स्पाईन याला कनेक्ट करत असतो, सो मोस्ट ऑफ दिस पेशंट युजली गेट स्वेलिंग टू दिस पर्टिक्युलर जॉईंट. आणि अशा सिच्युएशनमध्ये वी ऑलवेज गेट एक्सरेज, MRI अँड द ब्लड टेस्ट. So this gives a complete information whether this patient is suffering from ankylosing spondylitis or not. तर या प्रकारे we always try to diagnose these patients. Definitely I think coming to the management part, की आता जर आपल्याला ankylosing spondylitis आहे तर there is lot of ways patients are getting treated. इन इंडिया राईट फ्रॉम मेडिसिन्स, आयुर्वेदिक, होमिओपॅथी, नंतर मग फिजिकल थेरपी, फिजिओथेरपी आपण सजेस्ट करतो. तर US मध्ये हाऊ व्हॉट स्टँडर्ड ऑफ प्रोटोकॉल यू फॉलो वेन यू डायग्नोज दिस पेशंट्स, वेन यू स्टार्ट द ट्रीटमेंट? शुअर. तर येऊया या प्रश्नाच्या उत्तराकडे. एक थोडंसं मागे घेऊन जातो. तर अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस हा एक आजार आहे, त्याचं आता नाव बदललं आहे. त्याला आम्ही ॲक्झियल स्पॉन्डिलो आर्थरायटिस असं म्हणतो. ओके. पण त्याच्याही म्हणजे दिस इज अन अम्ब्रेला टर्म कॉल्ड स्पॉन्डिलो आर्थरायटिस. म्हणजे काही आजारांचा एक ग्रुप आहे स्पॉन्डिलो आर्थरायटिस. त्याच्यामध्ये अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस एक आहे, सोरियाटिक आर्थरायटिस दुसरं आहे, इन्फ्लमेटरी बावेल डिसीज रिलेटेड आर्थरायटिस म्हणजे अल्सरेटिव्ह कोलायटिस रिलेटेड आर्थरायटिस तिसरं आहे, आणि चौथं रिॲक्टिव्ह आर्थरायटिस जे तुम्ही आत्ताच म्हणाला, चिकनगुनिया आहे, कोविड आहे, कोविड वॅक्सिन आहे, डेंगी फीवर आहे, आणि अजून कुठले इन्फेक्शन. म्हणजे बऱ्याच पेशंट्सना इन्फेक्शन झाल्यानंतर त्यांची रोगप्रतिकारशक्ती नको तेवढी काम करायला लागते, आणि ते इन्फेक्शन आपल्या बॉडीतून निघून गेल्यानंतरसुद्धा रोगप्रतिकारशक्ती अशी एकदम चेवात असते आणि ती दॅट अटॅक्स युअर स्पाईन अँड स्पायनल जॉईंट. तर तो रिॲक्टिव्ह आर्थरायटिसचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये सुद्धा सेक्रोइलियाक जॉईंट आणि बाकीचे जॉईंट्स इन्वॉल्ड असतात. तर दॅट बेसिकली रिॲक्टिव्ह आर्थरायटिस हे तुम्हाला आय थिंक यू मेंट टू से. बरोबर. कमिंग टू अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस, ज्याचं नाव थोडंसं आम्ही आता ब्रॉड केलं आहे. ॲक्झियल म्हणजे सेंटर ऑफ द बॉडी, स्पॉन्डिलो म्हणजे स्पाईन, आर्थरायटिस इज इन्फ्लमेशन ऑफ द जॉईंट्स. सो ॲक्झियल स्पॉन्डिलो आर्थरायटिसचे 2 भाग आहेत. एक इनिशियल स्टेज दॅट इज नॉन रेडिओग्राफिक म्हणजे जे एक्सरेवर दिसत नाही, लेट स्टेज रेडिओग्राफिक विच शोज अप ऑन एक्सरे. तर हे सर्व पेशंट्स जे आहेत ॲक्झियल स्पॉन्डिलो आर्थरायटिसचे, त्यांची ट्रीटमेंट वेन इट कम्स टू द ट्रीटमेंट 2 पिलर आहेत ट्रीटमेंटचे. एक आहे मेडिसिन्स आणि दुसरी आहे लाईफस्टाईल. तर लाईफस्टाईलमध्ये आम्ही प्रत्येक पेशंटला फिजिकल थेरपिस्ट म्हणजे फिजिओथेरपिस्टकडे पाठवतो. प्रत्येक पेशंटला आम्ही रेग्युलर स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस करण्यास एनकरेज करतो. आणि मेडिसिनल ट्रीटमेंटमध्ये इन ॲडिशन टू दॅट देर आर फ्यू थिंग्स, आपण येऊ त्याच्याकडे नंतर. मेडिसिन्समध्ये आता सध्या 4 फॅमिलीज ऑफ मेडिकेशन्स आर रुटीनली यूज्ड, अँड वन ऑफ द मोस्ट कॉमन स्टँडर्ड ऑफ केअर इज एनसेड्स, नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लमेटरी ड्रग्स म्हणजे मेलॉक्सिकॅम, डायक्लोफेनॅक, आयबुप्रोफेन यांनी सुरुवात करतो आम्ही. आणि इथे सुद्धा आय थिंक मोस्ट ऑफ माय रुमॅटॉलॉजिस्ट कॉलिग्स डू दॅट. आणि बऱ्याचपैकी म्हणजे 20 ते 25% पेशंट्सना यानेच गुण येतो. मग तुम्हाला दुसऱ्या नवीन ट्रीटमेंट्स वापरायची गरज नाही पडत. पण काही कारणास्तव ते अगर घेऊ शकत नसतील किंवा साईड इफेक्ट होत असेल किंवा त्याचा काही फायदा नसेल होत, तर मग अजून 3 डिफरंट क्लासेस ऑफ मेडिकेशन्स आर अवेलेबल. तर TNF ब्लॉकर्स म्हणून एक क्लास आहे, इंटरलुकिन 17 ब्लॉकर म्हणून एक क्लास आहे, आणि जॅक इनहिबिटर JAK इनहिबिटर्स नावाचा एक क्लास आहे. हे 3 क्लासेस ऑफ मेडिकेशन्स आत्ता सध्या अवेलेबल आहेत.
आणि अजून काही 1 ते 2 वर्षामध्ये आपल्याला कमीत कमी 2 अजून क्लासेस ऑफ मेडिकेशन्स विल बी अवेलेबल. हे झाले 3 क्लासेस, 4 क्लासेस आणि कमीत कमी 10 ते 15 औषधात आत्ता अवेलेबल आहेत. म्हणूनच इट्स व्हेरी इम्पॉर्टंट दॅट वी डायग्नोज दिस पेशंट्स. कारण मेकॅनिकल बॅक पेनचं कधी बरं होतं कधी नाही होत, पण हे जर बरोबर आपण लवकर डायग्नोज करू शकलो, आपण यांना बराच रिलीफ देऊ शकतो आणि दॅट्स हाऊ द ट्रीटमेंट वर्क्स. हो. These patients, they are on medicines for longer periods and lot of medicines are been given. बरोबर. बऱ्याचदा ते कंटाळून जातात की आणि त्यांचे कॉमन क्वेश्चन जे आमच्याकडे असतात की डॉक्टर हे किती दिवस मला ही गोळी घ्यायची आहे, हे आयुष्यभर गोळी घ्यायची आहे का, कम्प्लीट क्युअर होणार आहे का, की नेहमी करतात आणि त्या गोळ्यांचे काय साईड इफेक्ट्स आहेत. बरोबर. तर या दृष्टीने म्हणजे कॅन यू टेल द पेशंट्स की नाही बाबा एक सर्टन पिरियडपर्यंत तुम्ही मेडिसिन घ्या, नंतर ते मेडिसिन तुम्ही बंद करू शकता, किंवा ह्या पर्टिक्युलर मेडिसिन आहे की ज्याचा एवढा बॉडीवरती इफेक्ट नाही आहे आणि वी कॅन कंटिन्यू दिस मेडिसिन फॉर लॉंग पिरियड लाईक फ्यू इयर्स ऑल्सो. कारण दीज आर ऑलवेज कन्सर्न अँड दॅट्स हाऊ दे डायवर्ट टुवर्ड्स द होमिओपॅथी और आयुर्वेदिक. कारण ते साईड इफेक्ट त्यांच्या डोक्यात फार असतं. सो ही गोष्ट आपण फार क्लिअर केली पाहिजे की नक्की मेडिसिन्सचे क्लासेस आर ऑल दोज थिंग्स पीपल मे नॉट नो, पण दे आर मोर इंटरेस्टेड की याचं किती ड्युरेशनपर्यंत आपल्याला घ्यावं लागेल आणि साईड इफेक्ट प्रोफाईल काय आहे आणि हे बंद करता येतं का. चांगला प्रश्न आहे. तर हे प्रदीर्घ आजार आहेत, क्रॉनिक इलनेसेस. म्हणजे कधी कधी कोणाला डायबिटीस होतो आणि ब्लड प्रेशरचा आजार असतो आणि हाय कोलेस्ट्रॉल. तुम्ही औषधं बंद करता का? बंद केलं की परत तुमचं कोलेस्ट्रॉल वाढणार किंवा ब्लड शुगर वाढणार. तसेच आजार आहेत हे. आणि रोगप्रतिकारशक्तीचा आजार एक आहे, थायरॉईडचं पण आहे म्हणा, संधिवात, रुमेटॉइड आर्थरायटिस किंवा अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस. तुम्ही औषधं बंद केले तर काही महिन्यांनी तो आजार परत तुमचा बळावेल. तर हा प्रदीर्घ आजार आहे. तुम्हाला प्रदीर्घ वेळेसाठी औषधं सुरू ठेवायला लागतात आणि नाही ठेवले सुरुवात तर त्याचं नंतर आत्ता नाही पण 10 ते 15 वर्षानंतर त्याचे जे काही इफेक्ट्स होतात ते रिव्हर्सेबल नसतात. त्याच्यामुळे युजली हे औषध आम्ही सुरू ठेवतो. आम्ही त्याचा डोस कमी करू शकतो किंवा मग दर 2 आठवड्याला देण्याऐवजी दर महिन्याला देऊ शकतो किंवा आम्ही त्याचं थोडंसं फ्रिक्वेन्सी आणि डोसिंगबद्दल चेंजेस करू शकतो आपण. पण आम्ही रिकमेंड करतो की हे कंटिन्युअस घ्यायला पाहिजे मेडिसिन्स. आणि साईड इफेक्ट्स प्रोफाईल. साईड इफेक्ट्सचं कसं आहे की युजली साईड इफेक्ट्स जर व्हायचे असतील तर पहिल्या 3 ते 6 महिन्यामध्ये होतात आणि डिपेंडिंग ऑन व्हॉट मेडिकेशन वी आर टॉकिंग अबाउट. रोगप्रतिकारशक्तीचा आजार आहे. प्रतिकारशक्तीला आपण शांत करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि कधी कधी ती वीक किंवा क्षीण होऊ शकते. सो मोस्ट इम्पॉर्टंट साईड इफेक्ट इज रिस्क ऑफ इन्फेक्शन्स. आणि यासाठी आपण रेग्युलर ज्या काही काळजी घ्यायच्या, मास्क घाला किंवा हँड हायजीन आहे किंवा वॅक्सिन्स ज्या आम्ही सांगतो, न्यूमोनिया वॅक्सिन घ्या, शिंगल्स वॅक्सिन घ्या, फ्लूची वॅक्सिन घ्या. पण आता ही नवीन औषधं नाही आहेत. म्हणजे मागच्या 10 वर्षांपूर्वी आपण हे बोलत असतो तर आपण मला हे नवीन औषध आहेत. आता ही काही नवीन नाही आहेत. 25 वर्ष झाली आम्ही ही औषधं वापरतो आणि वी नो ऑल अबाउट देम. जेव्हा एखादा डॉक्टर विचार करून तुम्हाला सांगतोय की आता हे तुमच्यासाठी औषध आहे, तेव्हा आम्ही त्या सर्व गोष्टींचा विचार केलेला असतो. आणि मला असं वाटतं की हे प्रदीर्घ आजार असल्यामुळे त्याची ट्रीटमेंट पण अशी लॉंग टर्म आहे, घ्यावी लागते. बरोबर आहे. सो इन्फ्लमेटरी बॅक पेन म्हणजे अँकलायझिंग स्पॉन्डिलायटिस ज्याच्याबद्दल आपण बोलत आहोत, तर याला अजून एक आपली टर्म आहे कॉमन लँग्वेजमध्ये, बांबू स्पाईन म्हणतो आपण. बांबू स्पाईन म्हणजे काय की आपला पूर्ण पाठीचा कणा आणि आपलं पेल्विस हे सगळं पूर्णपणे जुळून जातं. म्हणजे एक पूर्ण बोन तयार होऊन जातो आणि फ्लेक्सिबिलिटी बिलकुल राहत नाही. तर हे सर्व पेशंट्सला बांबू स्पाईन होतं का की फार कमी पेशंट्सला होतं? बरोबर. तर बांबू स्पाईन बाय द टाईम पेशंट्सना बांबू स्पाईन होतो ना, त्यांना खूप प्रदीर्घ आजार असतो जो कमीत कमी 15 ते 20 वर्ष चाललेला असतो. कमिंग बॅक सर्व पेशंट्सना काही बांबू स्पाईन होत नाही. पुरुषांमध्ये बांबू स्पाईन व्हायचा चान्सेस जास्त आहे, स्त्रियांमध्ये कमी आहे. फक्त मला वाटतं की 10 ते 15% लोकांना बांबू स्पाईन होतो आणि त्यांचा पूर्ण स्पाईन फ्यूज होतो आणि तो सेक्रो इलियाक जॉईंट पण फ्यूज होतो. पण असं सगळ्यांनी घाबरून जायची गरज नाही की आता मला बांबू स्पाईन होणार आणि मला मान वळवता येणार नाही किंवा वागता येणार नाही. हे बरोबर आहे. आणि जसं आपण मॅनेजमेंटकडे आपण डिस्कशन चालू होतं आपलं की मेडिसिन ट्रीटमेंट, तर इच्छात अगेन लाईफस्टाईल जे सरांनी सांगितलं की मेन 2 पिलर आहे. तर दुसरा पिलर जो आहे आपला तो लाईफस्टाईल.
सो बांबू स्पाईन होऊ नये किंवा त्याची सिव्हिरिटी कमी राहावी आणि आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये कोणते चेंजेस करू शकतो. सो दॅट इन्क्लूड्स युअर डाएट, न्यूट्रिशन, सप्लिमेंट्स, फिजिओथेरपी किंवा आता स्विमिंग आम्ही प्रत्येकाला सांगतो. तर हाऊ डू यू मॅनेज दिस, हाऊ डू यू सजेस्ट इन US दिस पेशंट्स, हाऊ डू यू गो अबाउट इट? शुअर. तर आम्ही प्रत्येक पेशंटला फिजिओथेरपीला पाठवतोच आणि आम्ही प्रत्येक पेशंटला दरवेळेला अपॉइंटमेंटला आल्यानंतर त्यांना रेग्युलर स्ट्रेचिंग एक्सरसाइज करायला आम्ही नक्की सांगतो. ज्यांना स्विमिंग पूलचा ॲक्सेस आहे किंवा जे करू शकतात ॲक्वॅटिक एक्सरसाइजेस, दोज आर वंडरफुल. दे कॅन कीप द स्पायनल फ्लेक्सिबिलिटी गोईंग ऑन. वेन इट कम्स टू डाएट, बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या प्रूव्हन नाही आहेत, पण प्रूव्हन गोष्टी आहेत की कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदके म्हणजे पोळी, भात, पिझ्झा, पास्ता यांचं प्रमाण कमी पाहिजे, प्रोटीनचं प्रमाण जास्ती पाहिजे, ग्रीन व्हेजिटेबल्स प्रमाण जास्ती पाहिजे. आणि नंतर फिश ऑइलचा एक रूल प्रूव्हन आहे. फिश ऑइल इज कन्सिडर्ड अँटी इन्फ्लमेटरी. त्या कॅप्सूल्स मिळतात ना फिश ऑइलच्या, त्या दिवसातून 2 किंवा 3 वेळेला घेतला तर त्याचा फरक पडतो. आणि या सर्व गोष्टींचा फरक हळूहळू आणि ॲज अ टीम पडतो. त्याच्यामुळे लगेच 2 महिन्यामध्ये आपल्याला जाणवत नाही की काही फरक पडला आहे का माझ्यामध्ये, पण जर तुम्ही करत राहाल तर तुम्हाला त्याचा फायदा नक्की जाणवेल. आणि जसं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, तसंच आपलं जे इन्फ्लमेटरी बॅक कंडिशन असतात हिच्यात बऱ्याचदा इन इंडिया द इन्फेक्शन्स आर व्हेरी कॉमन. जसं आपलं सीझन चेंज होतो देन यू स्टार्ट हॅव्हिंग कॉमन कोल्ड, कफ, आणि याच्यामुळे तुमच्या इम्युनिटीमध्ये परत चेंजेस होऊन जातात. सो ह्या सिच्युएशनमध्ये परत दे मे गेट द फ्लेअर अप ऑफ द डिसीज, आणि त्याच्यामुळे थोडं मेडिसिनल ट्रीटमेंट ही नेहमीच आपल्याला चालू ठेवावी लागते. आणि सोबत वी हॅव टू डू सम लाईफस्टाईल चेंजेस जसं सरांनी सांगितलेले आहे. सो ह्या सर्व गोष्टींमधनं आपण हा जो आजार आहे याला आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. तर माझा एक सरळ आणि सोपा क्वेश्चन जो नेहमी पेशंट आम्हाला विचारतात की डॉक्टर याच्यात क्युअर आहे का? सोपं उत्तर असं आहे की कंट्रोल आहे, क्युअर नाही आहे. हा जो आजार आहे तुमच्या स्वतःच्याच बॉडीमधून रोगप्रतिकारशक्तीच्या प्रॉब्लेम्समुळं उद्भवलेला आहे, जी आपण चेंज करू शकत नाही आपली स्वतःची रोगप्रतिकारशक्ती. त्यामुळे कंट्रोल आहे, पण क्युअर अजून तरी काय मिळालेली नाही आहे. पण सायन्स इज प्रोग्रेसिंग आणि विथ टाईम इट मे बिकम अवेलेबल. मे बी फ्युचर रिसर्चमध्ये वी कॅन अर्ली डायग्नोसिस आणि आपण काही चेंजेस आणू शकतो तिच्यात. सो एकंदरीत जर ॲज अ स्पाईन सर्जन की ऑब्वियसली मेडिकल मॅनेजमेंट, लाईफस्टाईल, एव्हरीथिंग कम्स टू द रुमॅटॉलॉजिस्ट, पण ॲज अ स्पाईन सर्जन माझा रोल कधी येतो ह्या पेशंट्समध्ये, तर एक फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे की विथ दिस मेडिसिन्स ओव्हरऑल व्हेन दे आर टेकिंग फॉर सो मेनी इयर्स दे स्टार्ट डेव्हलपिंग द ब्रिटल बोन्स, म्हणजे हाडातलं कॅल्शियम कमी होणं आणि इझिली गेटिंग फ्रॅक्चर्स. आता बऱ्याचदा व्हेन दे हॅव अ व्हेरी सिव्हिअर अटॅक्स पेनचे, म्हणजे जॉईंट्सला सूज आली, सॅक्रोइलेक जॉईंटला सूज आली, तो इन दीज केसेस वी युजली गिव्ह अ पेन ब्लॉक्स. We try to control the pain of the patient so that they can get back into their routine. सिरियस स्पाईन सर्जरीज कधी कधी आम्हाला कराव्या लागतात. आता जसं आपण बांबू स्पाईन म्हटलं तर हिच्यात बऱ्याचदा पेशंट जो आहे त्याला सिव्हिअर बाक यायला लागतो पाठीच्या कण्याला, आणि जेव्हा जेव्हा आपल्या पाठीच्या कण्याला सिव्हिअर बाक येतो तर बऱ्याचदा आपली स्पायनल कॉर्ड स्ट्रेच आउट व्हायला लागते. अशा सिच्युएशनमध्ये जर चुकून काही कोणता मणका त्यांचा फ्रॅक्चर झाला जस्ट ड्यू टू सम ट्रिवियल इंजुरी, म्हणजे थोडा मोठा जरी पडला आणि फ्रॅक्चर झाला तर स्पाईन बिकम्स टोटली अनस्टेबल. कारण वरती पण पूर्ण फ्यूज असतो स्पाईन, खाली पण पूर्ण फ्यूज, आणि एका ठिकाणी इट इज टोटली अनस्टेबल. सो दे कॅन लँड अप विथ अ पॅराप्लेजिया, क्वाड्रिप्लेजिया, म्हणजे पायांची हातापायांची ताकद जाऊ शकते. सो ह्या कंडिशन्समध्ये डेफिनेटली वी हॅव टू ऑपरेट दिस पेशंट्स ऑन अ अर्जंट बेसिस. आम्हाला ते स्क्रू रॉड वगैरे टाकून ते फिक्स करावं लागतं. जसं मी सांगितलं की बांबू स्पाईन, बाक वगैरे आलेले असले तर वी डू हॅव अ करेक्टिव्ह प्रोसिजर्स, की जिथे आता काही पेशंट जे माझ्याकडे लिटरली आले होते की तो लिटरली फक्त त्याच्या पायांकडे बघायचा, बिकॉज राईट फ्रॉम स्कल टू युअर पेल्विस that everything was totally fused and he was not able to look towards you also. सो ह्या केसेसमध्ये मग आम्ही स्पाईनचे 1-2 मणके जे असतात त्यांना आम्ही रिमूव्ह करतो, स्पाईन रिअलाईन करतो
आणि त्यांना परत इरेक्ट पोश्चर द्यायचं पूर्ण प्रयत्न करतो. दीज आर बिग सर्जरीज. एक स्पेसिफिक सेट ऑफ पेशंट्समध्येच आम्ही ते इंडिकेट करतो. परंतु इन जनरल व्हेन वी आर टॉकिंग अबाउट अँकलायझिंग स्पॉन्डिलायटिस, द मॅक्सिमम ट्रीटमेंट गोज टुवर्ड्स द मेडिकल मॅनेजमेंट. आणि ऑब्व्हियसली आता जसं सरांकडनं आपण ऐकलं की रुमॅटॉलॉजिस्ट आर डुईंग अ लॉट ऑफ रिसर्च इन टू दिस, आणि दे आर कमिंग अप विथ न्यूअर ड्रग्स. दे आर ट्राईंग टू कंट्रोल द डिसीज की तो तेवढा बळावला नाही पाहिजे आणि पेशंटचं क्वालिटी ऑफ लाईफ मेंटेन राहिलं पाहिजे. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सर आता कसं आहे की काही कॉमन क्वेश्चन्स असतात पेशंट्सला. वी कॉल दिस एज अ FAQs की दे ऑलवेज हॅव दॅट कन्सर्न्स की वेन दे आर डायग्नोज विथ दिस पर्टिक्युलर ट्रीटमेंट. तर US मध्ये इन जनरल व्हेन यू कॉन्सल दिस पेशंट्स, तर तुम्ही त्यांना म्हणजे काय सजेस्ट करता की कसं हाऊ यू गो अबाउट दिस होल जर्नी? तर आम्ही पेशंट्सना व्यवस्थित समजावून सांगतो की हा जो आजार आहे तो तुमच्याबरोबर राहणार आहे, पण हा काही जीवघेणा आजार नाही आहे. आपण याला कंट्रोल करू शकतो. नवीन नवीन प्रकारची औषधं उपलब्ध होत आहेत. दर 6 महिन्याला एखादं नवीन औषध आम्हाला उपलब्ध होतं. आणि आधी ज्या पेशंट्सचे मिसकन्सेप्शन्स किंवा समज गैरसमज असायचे साईड इफेक्ट्सबद्दल, आता ते बऱ्याच अंशी पेशंट्सनाही कळतं की माझ्या शेजारचा पण मनुष्य घेतोय, माझ्या घरातला अजून कोणीतरी घेतोय आणि त्याला काही झालं नाही, मलाही काही होणार नाही. तर पीपल आर गेटिंग कम्फर्टेबल. आणि आम्ही नक्कीच औषधं कमीत कमी देण्याचा प्रयत्न करतो. आम्ही त्याच्यामध्ये डोसिंग किंवा फ्रिक्वेन्सीमध्ये चेंजेस करायचा प्रयत्न करतो. आम्ही औषधं बंद करत नाही. औषधं बंद केलं की आजार परत एकदा बळावतो. ऑस्टिओपोरोसिस इज अ कॉमन असोसिएशन विथ अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस. ऑन वन हँड त्यांचा फ्यूज असतो, म्हणजे नवीन बोन तयार होतो म्हणून तो बांबू स्पाईन तयार होतो, पण जो नवीन बोन तयार होतो तो ठिसूळ असतो. त्याच्यामुळं फ्रॅक्चरची शक्यता जास्ती आहे. ह्याच्यामुळे म्हणून जे तुम्ही काम करता ते खूप जिकिरीचं आणि अवघड काम आहे, हे मला पूर्णपणे माहिती आहे. स्पाईन सर्जन्सचा रोल जेव्हा अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिसच्या पेशंट्सवरती सर्जरी करायच्या जेव्हा वेळ येते तेव्हा ते नक्कीच जिकिरीचं आहे. आणि डॉक्टर चौधरींचे कितीतरी पेशंट्स कारण आत्ता मी 15 वर्ष अमेरिकेत आहे, पण त्याच्यापूर्वी यांच्यावर काम केलेलं आहे. KEM हॉस्पिटल मुंबईमध्ये पण केलेलं आहे आणि इतरत्र मुंबईमध्ये पण केलेलं आहे आणि मी यांचं काम जवळून पाहिलेलं आहे. आणि आय हॅव फुल कॉन्फिडन्स इन युअर सर्जिकल स्किल्स. पण त्यापेक्षा दुसरी गोष्ट अशी आहे की बरेच लोकांना मसाज करायची सवय असते. मसाजला जायचं, माझी पाठ दुखते, मसाजला. अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस पेशंट्स ज्यांची मान फ्यूज झालेली आहे त्यांनी मसाज करू नये असं आम्ही त्यांना स्पष्ट सांगतो. कारण व्हिगरस मॅनिप्युलेशननी जर फ्रॅक्चर झालं तर तुम्ही म्हणालात तसं ते पूर्ण शरीरातली शक्ती निघून जाऊ शकते आणि मग ते लाँग टर्म त्याचं कॉम्प्लिकेशन्स खूपच जास्त आहे. त्याच्यामुळे फ्रॅक्चर आणि डिफिकल्ट आहे फ्रॅक्चर डायग्नोज करणं. ॲज यू नो, एक्सरेवर नाही दिसलं तरी कॅट स्कॅन करायला लागतो कधी कधी फ्रॅक्चर शोधून काढण्यासाठी अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिसच्या पेशंटचा. बरोबर आहे. सो एकंदरीत आय थिंक वी आर ट्राईंग टू कवर मॅक्सिमम थिंग्स. या आजाराच्या बद्दल जे जे तुम्हाला काही शंका असतील तुम्ही ऑलवेज आम्हाला विचारू शकतात. पण अँकलायझिंग स्पॉन्डिलायटिस म्हणजे इन्फ्लमेटरी बॅक कंडिशन्स, यामध्ये इट इज डिफरंट फ्रॉम द मेकॅनिकल बॅक पेन, डिजनरेटिव्ह स्पाईन कंडिशन, आणि याच्यात एकदम पूर्णपणे फरक आहे. ट्रीटमेंट इज टोटली डिफरंट. अँकलायझिंग स्पॉन्डिलायटिसमध्ये जेवढं तुम्ही ॲक्टिव्ह राहाल तेवढे तुम्ही बरे राहतात आणि जेवढी तुम्ही फ्लेक्सिबिलिटी मेंटेन कराल तेवढं तुमचं लाईफ लाँग तुम्ही क्वालिटी ऑफ लाईफ मेंटेन करू शकतात आणि जे अननेसेसरी पेन्स आहेत त्याच्यापासून तुम्ही दूर राहू शकतात. सो मेडिसिन्स आणि लाईफस्टाईल हॅज अ बिग रोल टू प्ले. सर, तुम्ही जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काही असा पर्टिक्युलर मेसेज देऊ इच्छितात की त्यांनी जर इफ दे आर अ पेशंट ऑफ अँकलायझिंग स्पॉन्डिलायटिस तर कोणकोणत्या गोष्टी त्यांनी बिलकुल रुटीनमध्ये ठेवल्या पाहिजे त्यांच्या डेली रुटीनमध्ये? नक्की. तर आपल्या सर्व तरुण वर्गाला मी काय सांगू इच्छितो की हा जो आजार आहे ना तो हा तरुणांचा आजार आहे. आणि जेव्हा आपण करिअर करत असतो, आपल्याला मुलं होतात आणि आपल्याला सगळ्या गोष्टी घरच्या मॅनेज करायच्या असतात, तेव्हा माणसाला हे सगळी लक्षणं आहेत. तर तुम्ही ह्याचं स्क्रीनिंग टूल जे मी डेव्हलप केलं आहे ते पब्लिकली अवेलेबल आहे. वेबसाईटचं नाव आहे backpain.today. ज्यांना पाठीचा दुखणं आहे यंग लोकांना आणि तुम्हाला असं वाटतं की आय वॉन्ट टू चेक इट आउट, तुम्ही ते सर्वे घेऊन ठरवू शकता. ज्यांना जो आजार ऑलरेडी डायग्नोज्ड आहे त्यांनी लक्षात ठेवा की लाँग टर्म केअर इज व्हेरी इम्पॉर्टंट. रेग्युलर एक्सरसाइजेस आर व्हेरी इम्पॉर्टंट.
मेडिसिन्स घेतले पाहिजेत डॉक्टरांच्या सल्ल्याने. डॉक्टरांना कमीत कमी दर 6 महिन्याला तरी तुम्ही दाखवलं पाहिजे, कारण बऱ्याच गोष्टी त्यांना एक्झामिनेशनवरती किंवा एक्सरेवरती आधीच कळतात, जे तुम्हाला कदाचित हिप रिप्लेसमेंट लागणार आहे की नाही फॉर एक्झाम्पल. तर डॉक्टरांचा रेग्युलर फॉलोअप फार गरजेचा आहे. आणि औषधं जेव्हा घेतो तेव्हा बाकीच्या त्याच्याबरोबरची जी काळजी घ्यायची असते हेही खूप महत्त्वाचे आहे. तर हे आम्ही नेहमी पेशंट्सना सांगतो. सो आय थिंक ह्या आपल्या पॉडकास्टमध्ये आज आपण एकंदरीत इन डिटेल अँकलायझिंग स्पॉन्डिलायटिस आणि इन्फ्लमेटरी बॅक कंडिशन्स डिस्कस केले आहेत. इन समरी, डायग्नोसिस होणं अत्यंत आवश्यक आहे. ट्रीटमेंट इज मेडिसिन आणि लाईफस्टाईल चेंजेस. स्पाइन सर्जरी इज युजली नॉट required in these patients unless they land up with some fractures or some neurological problems. आणि याच्यातनं बोधमंत्र एकच घ्यावा लागेल की जेवढा आपण ॲक्टिव्ह राहाल तेवढा हा डिसीज आपल्याला त्रास देणार नाही. आपल्याला काही क्वेश्चन्स असतील किंवा काही अजून तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही आमच्या चॅनलमध्ये डेफिनेटली तुम्ही मेसेज करा. विल ट्राय टू आन्सर दोज क्वेश्चन्स. We'll share the information of Dr. Danve also, who is one of the topmost rheumatologist in US, and त्यांचा फार प्रदीर्घ काळ ह्या पर्टिक्युलर कंडिशनमध्ये त्यांचा अभ्यास आहे. सो ते तुम्हाला मार्गदर्शन डेफिनेटली करू शकतात. सो तुम्ही आमच्या खाली लिंक मॅसेजिंगमध्ये डेफिनेटली त्यांचे डिटेल्स तुम्हाला भेटतील. सो यू कॅन ऑलवेज गेट इन टच विथ हिम. धन्यवाद डॉक्टर चौधरी, मला तुम्ही इथे बोलावलं आणि संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे आणि आपल्याला ऑल द बेस्ट. धन्यवाद.